नमस्कार मित्रांनो, मी रघुनाथ गायकवाड. मित्रांनो, आपल्याला ज्ञात असेल की महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण भारतामध्ये महिला आयोगाची स्थापना करणारं पहिलं राज्य. अलीकडच्या काळामध्ये महिला आयोगावर अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या ज्या महिला माननीय सदस्य होत्या, अध्यक्ष होत्या, त्या काही कारणानिमित्त विवादास्पद अशा घडामोडीमुळं त्यांना त्या पदावरून जावं लागलं. आता महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगावर अध्यक्षपद हे रिक्त आहे. त्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रातून जनतेतून काही नावाची शिफारस करण्यात येऊ लागली, काही नावाची चर्चा सुरू झाली. हे समजून घेत असताना थोडक्यात मी महिला आयोग स्थापन करण्यापाठीमागे शासनाची भूमिका याबद्दल काही गोष्टी विशद करतो. महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी करण्यात आली. पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य की महिलाच्या संदर्भात आयोगाची स्थापना करणारं हे महाराष्ट्र पहिलं राज्य. ह्या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 6 अशासकीय सभासद सदस्य असतात. एक सहसचिव, सचिव पदाचा माणूस आणि पोलीस महासंचालक या पदावर माणूस. अशा पद्धतीने ह्या आयोगाची रचना करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या आयोगाची भूमिका किंवा कार्यपद्धती अशी असते की महाराष्ट्रातील महिलांना योग्य तो न्याय देण्यासाठी, महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ह्या आयोगाची स्थापना करण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या संदर्भात वेगवेगळे धोरण आखण्यासंदर्भामध्ये शासनाला शिफारस करणं हे आयोगाचं काम असतं. महिलांच्या संदर्भामध्ये काउन्सिलिंग करणं, त्याच्या हिताच्या योजना राबवणं हे काम आयोग करत असतं. महाराष्ट्रातील स्त्री, महिला त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता, ती अशिक्षित असेल, सुशिक्षित असेल किंवा कुठल्याही उत्पन्न गटातील असेल, जर ती कोणत्याही कारणानं पुरुषी व्यवस्थेमध्ये जर बळी जात असेल, घरगुती हिंसा, जाती हल्ले, जमीनदाराकडून होणारी पिळवणूक, तिची होणारी फसवणूक, अशा कोणत्याही पद्धतीनं महिलावर जेव्हा अन्याय होतो, अत्याचार केला जातो, तर त्यावेळेला त्या पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचं काम हे आयोग करत असतं. तशी ही एक संविधानिक अशी बाब, घटनात्मक तिला एक दर्जा आहे. आणि साहजिकच म्हणून त्या पदावर काम करणारी महिला अतिशय चारित्र्यसंपन्न, उच्च विद्याविभूषित, अभ्यासू, संविधानाचे गाढे अभ्यासक, लोकशाहीवर निष्ठा असणारी व्यक्ती असावी, ही त्याबद्दलची माफक अपेक्षा असते. ज्या वेळेला अलीकडे ह्या पदावरील अध्यक्षा पदच्युत झाल्या, त्यानंतर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सक्षम अशा महिलांची चर्चा सुरू झाली. प्रत्येकजण त्यांच्या कामामध्ये अग्रेसर आहेत. एक भरीव असं ते कॉन्ट्रीब्युशन देतात. तो भाग निश्चितच कौतुकास्पद आहे. पण मित्रांनो, मी तुमच्यासमोर ह्या पदावर सक्षम आणि योग्य अशी व्यक्ती कोण असावी या संदर्भात मी माझं मत व्यक्त करतो आहे. आदरणीय नेत्या सुषमाताई अंधारे या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर अतिशय सक्षम आहेत, अतिशय पात्र आहेत. त्या पदाला त्या न्याय देऊ शकतात असा माझा स्वतःचा एक अंदाज आहे, स्वतःचा एक मत आहे. तेव्हा मित्रांनो, सुषमाताई अंधारे कुठल्या राजकीय पक्षाचे आहेत हा भाग माझ्या दृष्टिकोनातून अलहिदा. अर्थात माझी आणि सुषमाताईंची कधी ओळख नाही, त्यांच्या पक्षाच्या ध्येयधोरणाशी माझा दुरान्वयी संबंध नाही. पण त्या पदाची गरिमा राखण्यासाठी एक सक्षम व्यक्ती कोण असावी या संदर्भामध्ये माझं मत आहे.
त्या कायद्याचे अभ्यासक आहेत. सामाजिक राजकीय चळवळीचा त्यांना एक गाढा अभ्यास आहे. लोकशाहीचा खूप चांगला अभ्यास आहे. आतापर्यंत त्यांनी केलेले आंदोलनं, सामाजिक आंदोलनं, राजकीय आंदोलनं हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. यशदासारख्या एक चांगल्या संस्थेमध्ये, शासनमान्य संस्थेमध्ये त्याने विद्यार्थ्यांना, UPSCच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलेलं आहे. त्या कायद्याचे गाढे अभ्यासक आहेत. त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे, अन्य काही महिला त्यांची चर्चा होणं स्वाभाविक आहे, पण तुलनात्मक जर विचार केलं तर सुषमाताई अंधारे हे त्या पदाला न्याय देऊ शकतात, अशी माझी ठाम धारणा आहे. वैचारिक काही मतभेद भारतीय किंवा महाराष्ट्रात जनतेचा असू शकतात. त्या विशिष्ट अशा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे ह्या अँगलनं, राजकीय अँगलनं त्यांच्याकडं न पाहता एक व्यक्ती म्हणून त्या पदाला त्या कितपत न्याय देऊ शकतात याचा सारासार विचार महाराष्ट्र शासनाने करावा. त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कॉन्ट्रीब्युशनमध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला जाईल अशी मला खात्री आहे. समाजातल्या वंचित घटकातून आलेल्या सुषमाताई समाजातल्या वंचित पीडित महिला वर्गांचे काय व्यथा असतात त्या फार जवळून अनुभवलेल्या आहेत. त्या अवस्थेतून त्या गेलेल्या आहेत. त्यांच्यावर फुलेशाह आंबेडकरांच्या एक समतावादी विचारसरणीचा प्रभाव आहे. त्यामुळं माझी खात्री आहे की सुषमाताई अंधारे महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अतिशय योग्य अशी व्यक्ती आहे. याचा शासनानं विचार करावा. मी एक कार्यकर्त्या नात्यानं माझी भूमिका मांडली, याचा विचार व्हावा. धन्यवाद.